नमस्कार. मी स्वाती कर्वे. स्वातीचे मोती या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण थोडा बदल म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट मधला एक कौटुंबिक कार्यक्रम पाहूया. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे सोहळा व्यवस्थापन. हा प्रकार आता शहरांमधून नवीन राहिलेला नाही, पण गावांमधूनही त्याचं लोण चांगलंच पसरलंय. मी मागे अशा काही लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातला हा सोहळा माझ्या विशेष लक्षात राहिला. याचं कारण म्हणजे 21व्या शतकातला तो पहिलाच सोहळा होता आणि आजवरही तो अजून एकमेव राहिलेला आहे. पुण्यातलं खवले पाटणकरांचं बाजीराव रोडवरचं दुकान 1970 सालापासून काही विशिष्ट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. घरगुती चुरमुऱ्याच्या कागदांचे करंजीचे आकाशकंदील, बर्फ्या, चिक्की, लाडू, वड्या, त्या काळी सरसकट न मिळणारा कोकण मेवा, पापड, पापड्या, कुरडया, लोणची, मसाले, रुखवताच्या वस्तू आणि आजही विविध प्रकारचे हलवे आणि हलव्याचे दागिने सुद्धा. खवले पाटणकरांचा धाकटा मुलगा पुढे हे दुकान बघणार हे निश्चित झालं आणि 1990-92च्या सुमाराला एक घटना घडली. बाप लेक दोघंही दुकानात हजर असताना हलव्याचे दागिने घेण्यासाठी सासू-सुनेची जोडी आली. सासूबाईंना आपली हौस सुनेच्या माध्यमातून भागवून घ्यायची होती, पण सून म्हणाली, मी काही हे दागिने घालून बघणार नाही, आपण आपले ते टेबलावर मांडून ठेवूया. पाटणकर मुलाला म्हणाले, बघ बाबा, तुला जर हे सगळं पुढे चालू ठेवायचं असेल तर काहीतरी शक्कल लढवावी लागेल. आजकालच्या शिकल्या सवरल्या मुलींना हे काही आवडत नाही असं दिसतंय. तेव्हा 1 ग्रॅम ज्वेलरीचा जमाना नव्हता आणि भाराभर दागिने घालून मिरवणाऱ्या सासवा सुनांच्या टीव्ही मालिकाही नव्हत्या. त्या अर्थाने दागिन्यांचं अप्रूप होतं. मग मुलानेही मनावर घेतलं. दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार करून बघितले, त्यात बदल केले. बघितल्याबरोबर हे दागिने आपण घालून बघायलाच हवेत असं मुलींना वाटायला पाहिजे असं त्याला वाटायचं. अगदी नाजूक हार, गळ्यातली, कानातली, वाकी, कमरपट्टा, त्याला पर्याय म्हणून मेखला, छल्ला, हे सगळंच आलं. नवरा बायको दोघांसाठी घड्याळं, अंगठ्या आल्या, पण नवरा नवरीची म्हणावी तशी पसंती मिळत नव्हती. 25 प्रकारचा हलवा तयार करूनही तिळवणाची ही परंपरा पुढे कशी जाईल हा प्रश्न तसाच होता. नवे दागिने कसे दिसतात हे बघण्यासाठी मॉडेल्सचे फोटो काढले. पण घरातल्या कौतुकाचा भाव त्या फोटोंमध्ये कसा उतरणार? शेवटी कल्पना हेच नव्या सोहळ्यांचं उगमस्थान असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. पाटणकरांच्या दुकानातले हलव्याचे दागिने घालून काढलेल्या फोटोंची स्पर्धा ठेवली. दुकानात बोर्ड लावला, प्रवेशिका ठेवल्या, त्या तिथेच भरून घेतल्या, दागिने विकत दिले, मग फोटोही मागवले. त्यासाठी पुरेसा वेळ दिला. सगळ्यासाठी खवले पाटणकरांचं दुकानच केंद्रस्थानी होतं. 15-20 एंट्रीज आल्या. पुढच्या वर्षी छोटीशी जाहिरात दिली, मग छोटी बातमीही आली. आता इतर शहरांमधून एंट्रीज येऊ लागल्या. औरंगाबाद, अकोला, कोकण, चेन्नई, सान फ्रान्सिस्को. घरातल्यांच्या उपस्थितीत आणि तिथे उपस्थित असलेल्या गिरायकांसमोर 2 बक्षिसं दिली गेली. 60-70 पर्यंत एंट्रीज येऊ लागल्या. मग छोटा हॉल, पाहुणे बघणं, हेही सगळं आलं. व्हॉट्सअप, फेसबुकचा जमाना आला. आपली परंपरा पुढे नेणारे, सणवार साजरे करणारे आणि पाटणकरांचे चाहते असणारे लोक परदेशातही होते. मग फॉर्म भरणं, फोटो मागवणं हे सगळं सोपं होऊन गेलं. पुरेसा वेळ दिला गेला. वेळेआधीच दागिने तयार होऊ लागले. 400च्या वर एंट्रीज गेल्या. मग मोठ्या हॉलला पर्याय उरला नाही. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर ही स्पर्धा सुरू झाली. काही हौशी लोकांनी मोबाईल, संगणक, रेल्वेगाड्या, विमानं करून मागितली. वणीच्या देवीसाठी 6 इंची नथ, 18 फुटी हार मागवला गेला. इतर तसबिरींसाठीही हलव्याचे हार मागवले.
जावई बापूंचा नेमका समावेश 2003 मध्ये झाला, तर अनुरूप जोडीचा पुरस्कार 2007 पासून जाहीर होऊ लागला. तेव्हापासून नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा सोमवार बालगंधर्व रंगमंदिर पुणे संध्याकाळी 5 ते 8 असा दिवस आणि वेळ निश्चित झाली. तुम्हाला जर एखाद्या वर्षी हा कार्यक्रम बघावासा वाटला तर हा दिवस ही वेळ नक्की राखून ठेवा. स्पर्धकांना उत्सुकता आणि अभिमान वाटेल अशा सेलिब्रिटीजना बोलावणं आलं. त्यांची भाषणं किंवा मुलाखती झाल्या. एखादं तरुण जोडपं, कधी एखादं ज्येष्ठ जोडपं येऊ लागलं. स्टेज शो सुरू झाले. हलव्याचे दागिने घालून कॅटवॉक, फॅशन शो, बाळांच्या फोटोंची स्पर्धा, त्यांचं बोरन्हाण, थोरल्या भावंडाला खुश करण्यासाठी त्यालाही दागिने घालून स्टेजवर बोलावणं, हे पण झालं. जोडीला एखादं प्रदर्शन आलं. शुभेच्छा, उखाणे, कविता यांचा पाऊस पडू लागला. नव्या कल्पनांचा शोध, संस्कृती परंपरा पुढे नेण्याचा ध्यास, आपली वैशिष्ट्य सांभाळणं, यातून सहजपणे साकारलेला हा संक्रांतीचा हलव्याच्या दागिन्यांचा सोहळा, तिळवणाचा समारंभ, ज्याचं मूळ संक्रांतीच्या सणात आहे. पण वेगळेपणा आला म्हणून प्रसिद्धी काही पाठोपाठ आली नाही. क्वचित स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचं पातक त्यांना करावं लागलं. कौटुंबिक सोहळ्यातला हलव्याच्या दागिन्यांचा हा सोहळा जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यानंतर आपण असाच एक खूप मोठा डोहाळ जेवणाचा समारंभही बघू. धन्यवाद.